9-8-26 ऋषिदिनी मधील निरूपण स्वरूपाचा ठाव आता आपल्याला वाचून दाखवत आहे, ते नीट समजून घ्यावं. त्याला स्वरूप 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 साधना म्हणतात. त्या स्वरूपाचा ठाव किंवा पत्ता नेमका समजायचा कसा याबद्दल अतिशय सोप्या पद्धतीने ही पद्यरचना आलेली आहे, ती समजून घ्या. स्वरूपाचा ठाव. सोहम हौसो मंत्र कैसा समजावा, स्वरूपाचा ठाव कोणा कैसा सापडावा. सोहम हौसो साहम तो मी, हंसो हम सहा मी तो मी तो मी तो. हा जो मंत्र आहे स्वरूपाचा, तो कसा समजून घ्यावा आणि तो मंत्र समजल्यानंतर स्वरूपाचा ठाव पत्ता लागतो. तो कसा स्वरूपाचा पत्ता म्हणजे आपल्या असणेपणाचा मूळ पत्ता आपल्याला सापडतो. अशा अर्थी या पहिल्या कडव्यात एवढंच म्हटलेलं आहे. सोहम हौसो मंत्र कैसा समजावा, स्वरूपाचा ठाव कोणा कैसा सापडावा. साहम तो मी, अहम सहा हंसो, सोहम हौसो तो मी तो. हा मंत्र नीट समजून कसा घ्यावा आणि हा मंत्र समजता समजता स्वरूपाचा ठाव म्हणजे आपल्या असणेपणाचा मूळ पत्ता कोणा कैसा सापडावा म्हणजे कुणाला कसा सापडतो. म्हणून स्वरूपाचा पत्ता आपणाला कसा सापडेल आणि सोहम हौसो तो मी तो हे जे एकत्व आहे, सर्वत्र नांदणार हे जे एकतत्व आहे, सोहम हंसो हे एकतत्व मंत्र रूपाने ज्याला सोहम हंसो म्हणतात, तो मी तो हा मंत्र कसा समजून घ्यावा आणि स्वरूपच सर्वत्र आहे असा हा जो स्वरूपाचा ठाव आहे, सर्वत्र स्वरूपच पसरलेला आहे. हा स्वरूपाचा पत्ता ठाव ठिकाणा कसा समजावा अशा अर्थी पहिलं कडवं आहे. सोहम हौसो मंत्र कैसा समजावा, स्वरूपाचा ठाव कोणा कैसा सापडावा. ठाव म्हणजे पत्ता. दुसरं कडवं आहे. सर्वाधारी सर्वाधार अधिष्ठान रूपे, सगुण साकार जगदाधार असे, जो तो ना दिसे सर्वाधारी. सर्वांना धारण करणारा, सर्वांना आपल्यावरती तोलून धरणारा असा जो सर्वाधार आहे, जो सर्वांचा पायारूप अधिष्ठान रूप आधार आहे, असा सर्वाधारी सर्वाधार अधिष्ठान रूपे सगुण साकार जगदाधार. म्हणून सगुण साकार जगाचा आधार, सगुण साकार संपूर्ण जगाचा पूर्ण आधार म्हणजे सर्वाधार आणि सगुण साकार जगदाला आपल्यावरती धारण करणारा सर्वाधारी असा हा जो कोण अधिष्ठान रूप पायारूप आहे, जो तो ना दिसे म्हणजे सगुण साकार जगाचा जो पाया आहे, सगुण साकार जगाचा जो आधार आहे, सगुण साकार जगाला पूर्णत्वाने धारण केलेला सगुण साकार जगाचा पूर्ण रूप असा पाया जो आहे, जो तो ना दिसे म्हणजे या सगुण साकार जगाच्या मुळाशी आहे, ते जे दिसत नाही, तो पाया दिसत नाही, तो कसा समजून घ्यावा. म्हणून सोहम हौसो मंत्र कैसा समजावा, स्वरूपाचा ठाव कोणा कैसा सापडावा. सर्वाधारी सर्वाधार अधिष्ठान रूपे, सगुण साकार जगदाधार असे, जो तो ना दिसे. या सगुण साकार जगाचा जो आधार आहे, जो पाया आहे, जो सगुण साकार जगाला धारण करणारा म्हणून संपूर्ण जगाचा सर्वाधार आहे आणि संपूर्ण जगाला धारण करणारा म्हणून ज्याला सर्वाधारी म्हणतात, असा जो कोण आहे, जो तो ना दिसे, तो दिसत नाही, मग तो आपणाला कसा आकलनात यावा. तिसरं कडवं बघा या दृष्टीने. पायावर इमारत खडी उभी असे, परी पाया न दिसे हे स्वाभाविकचे असे. पायावर इमारत खडी असते, उभी असते, परंतु जोपर्यंत पायावर इमारत उभी आहे तोपर्यंत इमारतीच्या खालचा पाया दिसत नाही, हे स्वाभाविक आहे.
तसंच जोपर्यंत दृश्य जगत आपण पाहतो तोपर्यंत दृश्य जगताच्या खाली असलेला पाया न दिसणं स्वाभाविक आहे. जोपर्यंत आपलं इमारतीचं लक्ष आहे तोपर्यंत आपल्याला पाया न दिसणं स्वाभाविक आहे. जोपर्यंत आपलं संसारावर लक्ष आहे, जोपर्यंत आपलं प्रपंचावर लक्ष आहे, तोपर्यंत पायारूप असलेल्या परमार्थाला आपण न पाहणं, तो परमार्थ न दिसणं हे स्वाभाविकच आहे. म्हणजे हे तर्काला अनुसरून अशा अर्थी हे खरंच आहे. चौथं कडवं, पैसेची असणे पण मी माझे म्हणून उठे, वेगळेपणाची ही जाणीवची अहम इमारत असे. तसंच संपूर्ण असण्यातून मी माझी असं जे वृत्तीरूप वेगळेपण उठतं त्या वृत्तीरूप वेगळेपणालाच अहम म्हणतात. आणि संपूर्ण असणेपणातून म्हणजे कम्प्लीट एक्झिस्टन्स मधून किंवा प्युअर एक्झिस्टन्स मधून मी माझे म्हणून जी जाणीव वर येते ती मी माझेपणाची जाणीव हीच ती अहम इमारत आहे. आणि जेव्हा अहम इमारत दिसते तेव्हा टोटल एक्झिस्टन्स पायारूप असणारं संपूर्ण अस्तित्व दिसणं हे कठीण आहे. जसं इमारतीवर लक्ष असलं की पायाची जाणीव म्हणजे ज्ञानरूप जाणीव सुद्धा होणं कठीण आहे. तसंच वेगळेपणी अहम म्हणून भाव उठला की अहम भाव जेथून उठला की मूळ जागा म्हणजे पाया जाणीवेमध्ये येणे, ज्ञानाच्या कक्षेत येणं कठीण आहे. म्हणून पैसेची असणे पण मी माझे म्हणून उठे, वेगळेपणाची ही जाणीवची अहम इमारत असे. म्हणून मी माझेपणाची वेगळी जाणीव यालाच अहम रूपी इमारत म्हणतात. अहम वेगळेपणी उठण्याआधी केवळ सर्व व्याप्त रूपे तो सहाची असे. हा जो अहम म्हणजे वेगळेपणाचा भाव उठण्या अगोदर तेथे अहमची वेगळी इमारतच नव्हती, तेव्हा सर्व व्याप्त रूप असा तो म्हणजे सहाच तिथे होता. आणि जेव्हा अहम नाही तेव्हा त्या सहाला पाया म्हणता येत नाही. अहम म्हणजे वेगळी जाणीव रूपी इमारत उभी राहिली, त्यानंतर त्याच्या खाली जो पाया आहे त्याला सहा म्हणतात. परंतु अहम इमारत आणि पाया सहा, परंतु अहम अशी वेगळेपणाची इमारतच नसेल तेव्हा अहम नाही. आणि अहम इमारतीचा जो पायारूप तो सहा आहे तेव्हा त्या सहा मध्येच इमारत पूर्व म्हणजे इमारत निर्माण होण्या अगोदरची सर्व स्थिती सामावलेली असते. म्हणजे ज्यार्थी पायातून इमारत वर येते त्यार्थी इमारत खडी होण्यापूर्वी ती पायामध्ये असतेच. ज्यार्थी कळीतून फूल वर येतं त्यार्थी फूल निर्माण होण्यापूर्वी ते कळीमध्ये असतच. म्हणून अहम वेगळेपणे उठण्याआधी केवळ सर्व व्याप्त रूपे तो सहाची असे. सहालाच तो म्हणतात, मी अहमला मी म्हणतात. म्हणून मी माझे पण अशी अहमची वेगळेपणी जाणीव उठण्यापूर्वी तिथे केवळ तो सहा सर्व व्याप्त जो तो असतो. आणि अहम जोपर्यंत वर येत नाही तोपर्यंत सहाला पाया म्हणता येत नाही. अहम इमारत आली की सहा पाया असतो, परंतु अहम इमारत उठण्यापूर्वी अहम रूपी इमारत त्या सहा मध्ये तशी लपलेली असते. जसं कळीचं फूल होण्या अगोदर फूल कळीत लपलेलं असतं तसं. म्हणून पुढे सहावं कडवं, इमारत खडी होण्यापूर्वी सर्वत्र केवळ भू जमीनची असे. इमारत खडी होण्यापूर्वी सर्वत्र केवळ भू म्हणजे जमीनच असते. परंतु इमारत खडी होताची ती उभी ज्यावरी त्या भूखंडामुळे पायाची उपाधी. इमारत नसते त्या सर्वत्र भू किंवा जमीन असते, परंतु त्या जमिनीतून जेव्हा इमारत वर येते तेव्हा त्या इमारती खालच्या भूखंडाला जमिनीच्या तुकड्याला पायाची उपाधी मिळते. म्हणजे अहम रूपी इमारत आली तेव्हा अहम ज्यातून वर आलं त्या सर्व समावेशक अस्तित्वाला तेव्हाच सहा म्हणून पायाची उपाधी मिळाली. अहम इमारत वर आली तेव्हाच अहम इमारत येण्या अगोदर जे काही होतं ते सर्व व्याप्त अस्तित्व होतं
पण तू सर्वव्याप्त अस्तित्वातून वेगळेपणी अहमरूपी इमारत आली, तेव्हाच त्या इमारती खालच्या जमिनीला किंवा भूखंडाला जसं पाया म्हणतात, तसं अहम इमारत मी माझे पण वेगळं येण्या अगोदर जे सर्व व्याप्त होतं ते सर्व व्याप्त म्हणूनच होतं, पण तू अहम म्हणून त्यामधून वेगळे पण जन्माला आलं की त्या सर्व व्याप्ततेतला जो लहानसा तुकडा त्याला सहा तो असं म्हटलं गेलं. परंतु इमारत खवडी होण्यापूर्वी सर्वत्र केवळ जमीनची असे, इमारत खडी होताची ती उभी ज्यावरी त्या भूखंडा मिळे पायाची उभारी. इमारत होण्यापूर्वी सर्वत्र भूजमीनच होती, इमारत खडी होताच ती ज्यावर उभी त्या खालच्या भूखंडाला पायाची उपाधी मिळाली. तैसाचे अहम वेगळेपणी उठता, जेथून तो वर उठे त्या सहा रूपे हे जागृतता. तसाच अहम मी माझे पण वेगळेपण, तसेच अहमची मी माझेपणाची वेगळेपणाची इमारत वर आली, तेव्हा ती इमारत जिथून वर आली त्या इमारती खालच्या पाया रूपाला सहा म्हणजे तो अशा तऱ्हेने जागृतता आली. म्हणजे अहमची इमारत वर आली किंवा ती इमारत ज्यावर उभी आहे त्या भागाला सहा तो रूपे पाया रूपे जागृती निर्माण झाली. परंतु लक्षात घ्यायची गोष्ट हीच आहे, तरी वेगळेपणी अहम नसता, पण तू वेगळेपण आहे जर अहम उठलाच नाही तरी वेगळेपणी अहम नसता मी नाशे उरे. अहम म्हणजे मी, पण तू वेगळेपणी अहमची जाणीव झालीच नाही तर मी नाशानंतर उरतो तो सहा तत्वता सर्व व्याप्त चैतन्य सत्ता. म्हणून मी माझं आहे, अहम आहे तोपर्यंत सहा आहे, पण तू मी माझं गेल्यानंतर जो उरतो तो, जरी त्याला आपण सहा म्हटलं तरी तत्वता ती सर्व व्याप्त चैतन्य सत्ता असते. म्हणून सर्व व्याप्त चैतन्य आहे आणि सर्व व्याप्त चैतन्य हेच अधिष्ठान रूपी द दॅट आहे. म्हणून जिथे मी नाही तिथे द दॅट म्हणजे अवघी चैतन्य सत्ता आहे. पण तू जिथे मी अहमरूपी इमारत उभी झाली तिथेच त्या इमारतीच्या खाली संपूर्ण चैतन्य सत्तेचा जो भाग आहे त्याला सहा म्हणतात. म्हणून अहम आहे किंवा सहा आहे, सहा आहे किंवा अहम आहे. म्हणून अहम सहा दाखवतो आणि सहा अहम दाखवतो. परंतु अहम मरता तत्वता जो सहा उरतो तो आता मर्यादित नसतो, ती सर्व व्याप्त चैतन्य सत्ता म्हणून ऑम्नी प्रेझेंट सर्व व्याप्त जे काही चैतन्य रूपाने असतं त्यालाच खऱ्या अर्थाने स्वरूप म्हणतात. म्हणून सहा आणि अहम म्हणजे इमारत आणि पाया. परंतु अहम गेला की वेगळेपणी पायाही उरत नाही. म्हणून जेव्हा अहम नाचतो तेव्हा सहाचा नाश होतो. म्हणजे सहा त्याच्या मूळ अखिलतेत, सहा त्याच्या मूळ अखंड अस्तित्वामध्ये केवळ आणि केवळ पाया म्हणजे सहा आणि अहम रूपी इमारत म्हणजे मी. पण तू जिथे मी असं मर्यादित पण नाही तिथे सहा असं पायारूप मर्यादित पण नाही. आता अहम गेला आणि सहा गेला आणि सोहम 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 म्हणता म्हणता ते म्हणणंही नष्ट झालं आणि केवळ शुद्ध चैतन्य सत्ता उरली. म्हणून अहम हे मी रूपी इमारतीचं रूप आहे आणि ही इमारत ज्यावर उभी राहते त्या सर्व व्याप्त असलेल्या भागातील ज्या भागावर अहम इमारत उभी आहे त्याला सहा म्हणतात. म्हणून सहा अहम हे द्वैत जेव्हा नाहीसं होतं सोहम तेही अस्तवरे. सहा म्हणजे पाया आणि अहम म्हणजे इमारत. तर पाया आणि इमारत दोन्हीचा जेव्हा नाश होतो तेव्हा जे उरते त्याला विश्व ब्रह्ममय झाले, त्याला विश्व न म्हणतात, त्याला ब्रह्म म्हणतात. म्हणून सहा म्हणजे तो पाया आणि अहम म्हणजे मी जाणीव रूपी इमारत. मी रूपी जाणीव रूपी इमारत आहे तोपर्यंत
ती इमारत ज्यावर उभी आहे त्याला सहा म्हणजे तो म्हणतात. परंतु हेअर आय एम नॉट दॅट इज देअर, परंतु हेअर आय एम नॉट, जेथे मी अहम रूपी इमारत नाही तेथे दॅट इज देअर, तेथे जे उभं असतं त्याला सहाही म्हणत नाहीत, त्याला फक्त द दॅट म्हणजे परमसत्य म्हणतात. म्हणून अहम ही इमारत, सहा हा पाया. वेगळी इमारत वेगळी मीपणाची जाणीव गेली की पायारूप वेगळे पडून जातं. सहा आणि अहम दोन्ही मावळतं आणि सहा आणि अहम दोन्ही मावळल्यानंतर द दॅट म्हणजे ते परमसत्य म्हणून जे उरतं त्यालाच चैतन्य सत्ता म्हणतात. आणि सहा अहम यांचं नष्ट होण्याबरोबरच विश्व ब्रह्मरूप झाले. हे सर्व पसरलेलं दिसतं, ते दिसणं नष्ट झालं आणि केवळ असलेलं सर्व व्याप्तत्व म्हणजे ऑम्नी प्रेझन्स जो ध्यानात येतो तो हा चैतन्याची सर्व व्यापकता ध्यानात येणं याला स्वरूपाचा ठाव म्हणतात. म्हणून सज्जनो, आपलं स्वरूप हे दुसरं तिसरं काही नसून चैतन्य सत्ता जी ऑम्नी प्रेझेंट आहे, जी सर्वत्र व्यापलेली आहे, सर्वत्र व्यापलेली असल्यामुळे जी ऑम्नी पोटंट आहे, जी सर्व व्याप्त आहे, ते स्वभावे म्हणजे साहजिकपणे सर्व शक्तिमान असतं. आणि सर्व व्याप्त आणि सर्व शक्तिमान जे आहे त्याच्यातच संपूर्ण ज्ञानाचा पत्ता, संपूर्ण ज्ञानाचं संचित, संपूर्ण ज्ञानाचं निधान म्हणजे सर्वज्ञता सामावलेली असते. म्हणून अहम रूपी मी रूपी जाणीव रूपी इमारत आहे तोपर्यंत ती जाणीव ज्यावर आधारित आहे त्याला सहा रूपी तो रूपी पाया म्हणतात. परंतु वेगळेपणाची अहम रूपी इमारत कोसळली की पायाची गरजच नाही. आता केवळ आणि केवळ अखंड पायाभूत अस्तित्व म्हणजे विश्वव्यापक ब्रह्म आहे. आणि हे विश्वव्यापक ब्रह्म जे सर्व व्याप्त आहे, सर्व शक्तिमान आहे, सर्वज्ञ आहे, हे ज्याला कळले त्याला स्वरूपाचा ठाव झाला. त्याला द दॅट म्हणजे पोटंट आणि ऑमनिशंट, सर्वव्याप्त, सर्व शक्तिमान आणि सर्वज्ञ असणेपणाचा ठाव ठिकाणा त्याचा त्याला त्याचेच ठिकाणी गावला. त्याला म्हणतात स्वरूपाचा ठाव. पण स्वरूपाचा ठाव या सद्यरूप भंगामध्ये आपण सोहम हंसोचा अर्थ समजून घेतला. जोपर्यंत अहम आहे तोपर्यंत सहा आहे, सहा आहे तोपर्यंत अहम आहे. दोन्ही मावळलं की विश्व सोहम हंसो निमाल आणि विश्व ब्रह्ममय झालं असं स्वामी स्वरूपानंद म्हटलेलं आहे. हे सहा आणि अहम हे बघायला गेलं तर द्वैतच आहे. द्वैत गेल्यानंतर जे अभेदाभे उरते त्यालाच द दॅट म्हणजे सर्व व्याप्त, सर्व शक्तिमान, सर्वज्ञ चैतन्य सत्ता म्हणतात. आणि या चैतन्य सत्तेचा ठाव आजच्या काव्याचा आपण नीट अभ्यास केला तर या चैतन्य सत्तेचा जो ठाव ठिकाणा पत्ता आपणाला सापडला त्यालाच स्वरूपाचा ठाव म्हणतात. म्हणजे तुम्ही आम्ही कितीही वेगवेगळे दिसलो तरी तत्वता आपण स्वरूप म्हणजे सर्वव्याप्त, सर्व शक्तिमान, सर्वज्ञ आत्मतत्व ब्रह्मतत्वच आहोत असा या निरूपणाचा सार्थ अर्थ आहे. अर्थ अर्थासहित अर्थ म्हणजे ज्याला अर्थासहित जेव्हा आपण एखादी गोष्ट समजून घेतो तेव्हा त्या गोष्टीची सार्थ कथा म्हणजे गोष्ट मुळातून समजून घेतली, अर्थासहित समजून घेतली की श्रवणाचे सार्थक होते. श्रवणाचे सार्थक ज्याला लाभते त्याला ज्ञानाचे सार्थक लाभते. आणि ज्याचं ज्ञान सार्थकतेने ज्याला समजलं त्याला स्वरूपाचा ठाव म्हणजे आपण जे शोधत असतो त्याचा ठाव ठिकाणा या ब्रह्माचा पत्ता आपणाला आपल्याच हृदयामध्ये लागतो. तर स्वरूपाचा ठाव असं हे निरूपण आहे. आता एकदा वाचतो, अर्थ स्पष्ट करून झालाच आहे आणि आता एकदा वाचून हे निरूपण संपवतो. तर ऐका. सोहम हंसो मंत्र कैसा समजावा,
स्वरूपाचा ठाव कोणा कैसा सापडावा, सर्वाधारी सर्वाधार अधिष्ठान रूपे सगुण साकार जगधार असे जो कोणा दिसे, सर्वाधारी सर्वाधार अधिष्ठान रूपे सगुण साकार जगधार असे जो कोणा दिसे. आता तो दिसत नाही, कसं स्वाभाविक आहे तर बघा, पायावर इमारत खडी उभी असे परी पाया न दिसे हे स्वाभाविकच असते. तैसेची असणे पण मी माझे म्हणून उठे, तसंच असणे पण मी माझं म्हणून इमारतीसारखं उठलं तर वेगळेपणाची ही जाणीवची अहम इमारत असे. तर या वेगळेपणाच्या जाणीवेलाच अहम रूपी इमारत म्हणतात. अहम वेगळेपणे उठण्याआधी केवळ सर्व व्याप्त रूपे तो सहाची असे. अहम वेगळेपणाने उठण्या अगोदर, अहमची इमारत वेगळेपणे उठण्या अगोदर तो जिथून उठला तो सहा केवळ सर्व व्याप्त रूपे म्हणजे सर्व व्याप्त रूप ब्रह्मच होता. म्हणून अहम वेगळेपणे उठण्या अगोदर तो जिथून उठला तो सहा सर्व व्याप्त ब्रह्मच होता. परंतु सहा मधून अहम उठल्यानंतर मात्र तो सहा मर्यादित झाला. तर संपूर्ण असणेपणातून काही असणेपणा अहम म्हणून वेगळेपणी उठला. ते संपूर्ण जमिनीवरून ज्या जमिनीवर वेगळेपणी इमारत उभी राहिली, संपूर्ण असणेपणातून मी माझीपणाची अहमची वेगळी इमारत जिथे उभी राहिली ती इमारत त्या संपूर्ण असणेपणाच्या ज्या भागावर उभी आहे तो सहा आता मर्यादित झाला. म्हणून मी माझं मर्यादित होणं, अहमचं मर्यादित होणं सर्व व्याप्त ईश्वराला सुद्धा सहा म्हणून मर्यादित करतो. म्हणून सोहम असं हे द्वैत आहे आणि ते द्वैत जिथे संपतो तिथे तत्वता दॅट म्हणजे सर्व व्याप्त ब्रह्म उरतो. म्हणून अहम वेगळेपणी उठण्याआधी केवळ सर्व व्याप्त रूपे तो सहाची असे. इमारत खडी होण्यापूर्वी सर्वत्र केवळ भू जमीनची असे. इमारत खडी होताची ती उभी ज्यावरी त्या भूखंडामुळे पायाची उपाधी. इमारत खडी उभी झाली की ती ज्या भूखंडावर ज्या जमिनीच्या तुकड्यावर उभी होते त्या तुकड्याला पाया म्हणतात. म्हणून मी माझे अहमपणाची इमारत ज्या सर्व व्याप्त सहावर उभी राहिली त्या सर्व व्याप्त सहाच्या तुकड्याला अहम आपल्याप्रमाणे सहा म्हणून थोड्या अर्थाने का होईना पण मर्यादित करतो. पण तू जेव्हा अहम नसतो तेव्हा मूळ जो सहा आहे तो दॅट सर्व व्याप्त ब्रह्म असतो. अहम आला की संपूर्ण सहाच्या ज्या भागावर अहमची इमारत उभी राहिली तो भाग सहा म्हणून मी आहे. म्हणून मी जो आहे त्या मीने तोला मर्यादित केले आणि या तो वरून जेव्हा मी उभा राहिला तेव्हा ज्या तोच्या भागातून मी उभा राहिला तोही मर्यादित झाला. म्हणून मी आणि तो आणि मी या एकमेकांच्या मर्यादा आहेत. आणि हे उभय मर्यादित पण असणं जेव्हा जातं म्हणजे सहा आणि अहम जेव्हा पूर्ण नष्ट होतो तेव्हा जी स्थिती असते ती फार अद्भुत असते. म्हणून इमारत खडी होण्यापूर्वी सर्वत्र केवळ भू जमीनची असे. इमारत खडी होताची ती उभी ज्यावरी त्या भूखंडामुळे पायाची उपाधी. तैसाची अहम वेगळेपणे उठता जेथून तो वर उठे त्या सहा रूपे ये जागृतता. म्हणून अहम वेगळा उठला म्हणून तो जिथून वेगळा उठला त्याला सहा म्हणून जागेपण आलं. पण तो जिथून उठला त्याला सहा ही नावाची उपाधी आली. म्हणजे अशा अर्थी मीने सहाला मर्यादित केलं आणि सहातून मी आला तेव्हा सहातून मी आला म्हणून मी मर्यादित झाला आणि मी मर्यादित म्हणून सहा सुद्धा मर्यादित झाला. परंतु तरी वेगळेपणी अहम नसता. परंतु वेगळेपणी अहमची इमारत जर उभीच राहिली नाही तर मी नाशे उरे. तर मी नाशानंतर उरे तो म्हणजे
तत् सहा तत्वतः, तो याचा अर्थ तत् किंवा तो याचा अर्थ सहा. परी मी वेगळेपणी अहम नसता, परंतु मी अशा वेगळेपणी अहम रूपी मी वेगळेपणी अहम इमारत जेव्हा नसते तेव्हा मी नाशे उरे तो सहा तत्वता सर्व व्याप्त चैतन्य सत्ता म्हणून वेगळेपणी जेव्हा मी नसतो तेव्हा अहम मुळे मर्यादित झालेला सहा सुद्धा वेगळेपणी अहम गेला की सहा सुद्धा मर्याद होतो. आणि परी वेगळेपणी अहम नसता मी नाशे उरे तो सहा तत्वता सर्व व्याप्त चैतन्य सत्ता. म्हणून सज्जनो, मी माझे पण असं वेगळेपण गेलं की तुम्ही सुद्धा तत्वतः सर्वोच्च चैतन्य सत्ता आहात. हे आपल्या ध्यानात या स्वरूपाचा ठाव या निशिदिनीच्या नेहमीचे जे निरूपण आहे ते 9/8/2026 रोजी आपणापर्यंत पोहोचेल. त्या स्वरूपाचा ठाव या निशिदिनीमध्ये आपण जे आज सांगितलेलं आहे ते नीट श्रवण करा. त्याच्या ध्यान चिंतनात मननात राहा. पुन्हा एकदा परत म्हणतो, हे काव्य वाचून दाखवत आहे. सोहम हौसो मंत्र कैसा समजावा, स्वरूपाचा ठाव कोणा कैसा सापडावा. सर्वाधारी सर्वाधार अधिष्ठान रूपे सगुण साकार जगदाधार असे जो तो ना दिसे. पायावर इमारत खडी उभी असे परी पाया न दिसे, हे स्वाभाविकची असे. स्वाभाविकची म्हणजे योग्यच आहे. तैसेची असणे मी माझे म्हणून उठे, वेगळेपणाची ही जाणीव की अहम इमारत असे. अहम वेगळेपणे उठण्याआधी केवळ सर्व व्याप्त रूपे तो सहाची असे. इमारत खडी होण्यापूर्वी सर्वत्र केवळ भू जमीनची असे. इमारत खडी होताची ती उभी ज्यावरी त्या भूखंडा मिळे पायाची उपाधी. उपाधी म्हणजे पदवी. तैसाच अहम वेगळेपणे उठता जेथून तो वर उठे त्या सहा रूपे हे जागृत होता. अहम वेगळा झाला की तो जेथून वर आला त्याला सहा हे नाव मिळालं. तरी वेगळेपणी अहम नसता, परंतु वेगळेपणातील अहम जर राहिलाच नाही तर मी माझे नाशे उरे. तरी वेगळेपणी अहम नसता मी माझे म्हणा किंवा मी नाशे उरे तो सहा तत्वता सर्व व्याप्त चैतन्य सत्ता. म्हणून मी मेल्यानंतर, म्हणून मी माझेपणाचा नाश झाल्यानंतर, वेगळेपणाचा नाश झाल्यानंतर मी नाशाने जो उरतो तो सहा आता सर्व व्याप्त तत्व म्हणून सर्व व्याप्त चैतन्य सत्ता असतो. म्हणून सज्जनो, मी माझे नाशातून आपणाला जो स्वरूपाचा ठाव ठिकाणा पत्ता सापडेल तोच पत्ता म्हणजे या संपूर्ण अस्तित्वाच्या मुळाशी असलेल्या सर्वंकष चैतन्य देवाचा ठाव ठिकाणा. आणि आपल्या देवाचा पत्ता जेव्हा आपणाला सापडतो तेव्हा देवाचा पत्ता शोधणारा आणि देव दोन्ही खऱ्या अर्थाने भक्त म्हणजे एकमेव द्वितीयम नास्ती असे होतात. म्हणून भक्ताला स्वरूपाचा ठाव मिळतो आणि स्वरूपाचा शोध ज्याला लागतो तो भक्त अशा अर्थी, विभक्त नाही अशा अर्थी तो स्वतःच स्वरूप असतो. देवाचा शोध ज्याला लागतो तो विभक्त नाही अशा अर्थी स्वतः देवच असतो. अशा अर्थाने सर्वत्र केवळ देव स्वरूपच आहे. मी असं वेगळे पण काल्पनिक आहे, ते काल्पनिक वेगळे पण नष्ट करा आणि सर्वत्र देव दिव्यत्व आणि स्वरूपाची अनुभूती घ्या. अस्तु. धन्यवाद. सुदिन सुप्रभात.